नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण एक पदार्थ नाही करणार. एखादी रेसिपी बनवायला काहीतरी आपल्याला नारळाचं दूध लागतं, तूप लागतं, लोणी लागतं, असं असतं की नाही. त्यातलं नारळाचं दूध कसं काढायचं आणि ते सुद्धा पांढरं स्वच्छ ते शिकवणार आहे मी. सगळ्यात पहिले काय करायचं की नारळ आपण असं फोडून घ्यायचं आणि शक्यतो याची वाटी पूर्ण असू द्या आणि नंतर याची पाट जी आहे ती आपण सोलून घेऊ. आणि कट करून आपल्याला मिक्सरमध्ये याला वाटून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी, साधारण एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ. आणि हे सगळं बारीक दळून आल्यानंतर तुम्ही बघा पांढरं शुभ्र असं हे नारळाचं दूध तयार होत आहे. त्यासाठी हे आपण एका पांढऱ्या कपड्यामध्ये घालायचं. थोडं गरम पाणी आणि अगदी गरजेपुरतं आपण यात पाणी घातलं आहे, जास्त पाणी घातलेलं नाही आहे. तर हे जे आता खालती पडत आहे हे फर्स्ट मिल्क आहे. हे घट्ट असतं आणि याला छान पिळून घ्यायचं. असं छान पिळून घेतल्यानंतर पुन्हा याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. यामध्ये गरम पाणी आणि पुन्हा याला एकदा फिरवून घेऊ आपण मिक्सरमध्ये. पुन्हा हे असं घट्ट पिळून घ्यायचं. हे झालं सेकंड मिल्क. आता थर्ड मिल्क काढू आपण. पुन्हा तीच प्रोसेस. मिक्सरमध्ये हे सगळं घालायचं, त्यामध्ये गरम पाणी आणि याला पुन्हा बारीक करायचं. त्यामध्ये पुन्हा थोडंसं गरम पाणी आणि पुन्हा याला असं कपड्यातून गाळून घ्यायचं. अशा प्रकारे आपले 3 प्रकारचं नारळाचं दूध तयार झालेलं आहे. फर्स्ट मिल्क, सेकंड मिल्क आणि थर्ड मिल्क. हे थोडं घट्ट दिसेल, हे थोडं कमी घट्ट आणि हे आणि पातळ. या पातळ दुधामध्ये पदार्थ शिजवताना हे पाणी वापरतात. फक्त नारळाच्या दुधात जर तुम्हाला एखादा पदार्थ तयार करायचा असेल तर तो होतो. मग नारळाच्या दुधामध्ये तांदूळाची शेवई घालतात, त्याच्यात मग गूळ घालतात, असे वेगवेगळे पदार्थ त्याच्यात होतात. दुधापासून तयार होणारे पदार्थ आपण पाहूयात मास्टर रेसिपीजमध्ये पुढच्या काही भागांमध्ये. पण आजचा हा प्रकार तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज.